तुषार म्हणजेच हुशार आहे. तुषारने काय जबरदस्त खेळ केला होता. म्हणजेच या स्पर्धेमधून एक गोष्ट अशी आहे, जे आयकॉन आहेत ते क्लिक नाही झाले तर अडचणी वाढतात. परंतु MPLचं खरं यश त्या गोष्टीमध्ये आहे. मी आवर्जून ती गोष्ट सांगेन. आयकॉन वगळता जर का काही खेळाडू हिट झाले तर मात्र MPL ही सर्वात जास्त यशस्वी मानली जाईल. आयकॉन तर खेळतातच, परंतु त्या आयकॉन वगळता बाकीचे खेळाडू दुसऱ्या संघामध्ये जाऊन त्यांनी जर का आपल्या परफॉर्मन्सला वेगळी दिशा दिली किंवा चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दिला तर ते खूप मोठा हायलाइटेड स्पॉट असेल MPL साठी. लेट्स प्ले. तुषारचा पहिला चेंडू राऊंड द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन ड्राईव्हच्या रूपाने निघून गेलाय. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. पहिला चेंडूवरती एक धाव. 3 षटकांचा सामना याची नोंद घ्या. सर्व संघांना विनंती आणि सूचना सुद्धा की इथून पुढे होणारे सर्व सामने 3 षटकांचे होतील. आयोजन कमिटीकडून हा निर्णय सांगण्यात आलाय. भरघोस योगदान ज्यांचं लाभलं, खूप मोठं योगदान, ते सन्माननीय दापोली मंदनगड खेड विधानसभाचे आमदार सन्माननीय योगीजी कदम. उद्या मला वाटते त्यांचं आगमन या ठिकाणी होईल. आखुटाप्याचा चेंडू अनिकेत महाडिक प्रॉपर कनेक्ट झाला नाही. चेंडू जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळते. अनिकेत वरती नजर असणार आहे. लेदर क्लासचा चांगला आणि अडकलसाठी खेळत असताना खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिलाय आणि एक आयकॉनिक प्लेअर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आयडियल प्लेअर आहेत युवा क्रीडा कमिटीमधील. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. अविनाशने टिपला झेल. संपला रजनीकांतचा खेळ. गम. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात मिस्टर प्रमोद. पहिल्या षटकामध्ये तुषारने खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि हीच गोलंदाजी तुषारची आपण पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पाहिली होती. उद्घाटन सामन्यामध्ये म्हणजे ज्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये स्वामी ग्रुप संघ त्यांच्या समोर होता त्यावेळेला सुद्धा तुषार अशाच रंगामध्ये दिसला आणि अशाच बहरामध्ये दिसला होता. पुन्हा एकदा तीच चुणूक या मॅच दरम्यान दाखवतोय. कदाचित पावलं चुकलीत आणि त्यामुळे स्वतःला थांबवलं आणि हेच योग्य असतं. ज्यावेळेला तुम्हाला वाटतंय की मी तितकासा तयार नाहीये किंवा माझी पावलं चुकलेत त्यावेळेला खराब चेंडू पडण्यापेक्षा स्वतःला सावरलेलं बरं. हलक्या हाताने खेळलंय. ऑनड्रायचर पण हा चेंडू खेळलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. घटकेमध्ये इरादा बदलला. घटकेमध्ये आपला डिसिजन बदलला आणि घटकेमध्ये एकाच 2 मध्ये रूपांतर सुद्धा केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कदाचित हा स्ट्रॅटेजीचा पार्ट असावा म्हणजे एक रणनीतीचा पार्ट असावा ज्याच्यामध्ये अनिकेतने स्वतःला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवलंय. हे षटक गेल्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये मोठे प्रहार लगावून धावपलकाला वेगळी दिशा देईल आणि त्यामुळे हे तुषारचं षटक. लेग स्टंपवरचा चेंडू. काय झालंय काय झालंय. क्लीन 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 बोल्ड. आय थिंक यष्ट्या उडवल्यात. बेल्स उडाल्यात. फलंदाज बाद. प्रमोदच्या खेळीचा अंत. गॉन. म्हणतात ना फिंगर थोडाशा आतल्या बाजूने रोल केल्या होत्या आणि त्यामुळे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच होऊन यष्टी वाकवतोय. प्रमोदला बाद होत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकातील मला वाटतंय शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावपलक धाबा 4 आहेत. खराब सुरुवात परंतु वेळ गेलेली नाहीये. 3 षटकामध्ये किमान 30, 35, 40 या धाबा दिसतील अशी अपेक्षा आहे. पहिल्या मॅच मधील चांगला परफॉर्मन्स, पहिल्या मॅच मध्ये झालेला
एकंदरीत तो पॉझिटिव्ह खेळ. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळले. फॉलोथ्रो मध्ये फिल्डिंग केली जाते का तर येस एकच धाव. राज कदम आल्यात आणि एका धाब्यानेशी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिलं षटक संपन्न होत असताना 5 धावा धापल करतात. महत्वाच्या 2 विकेट रजनीकांत आणि प्रमोद या तुषारने मिळवल्यात आणि पहिल्या षटकाचा अंत सुद्धा होतोय. गोलंदाजी मार्क वरती येतोय. युवा क्रीडा कमिटी अंतर्गत मंदनगड प्रीमियर लीग पर्व 6 आलेले सर्व क्रीडा रसिक, युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले क्रीडा रसिक, आपला सर्वांचं सहर्ष स्वागत. तब्बल 110 गावांमध्ये गणेश ही स्पर्धा पाहिली जाते. हा अभिमान आहे मंदनगडचा. ही बहुचर्चित स्पर्धा आहे, प्रतिष्ठित स्पर्धा आहे, मानाची आहे, बहुमानाची आहे आणि म्हणूनच या स्पर्धेवरती सर्वांची नजर तितक्याच आत्मीयतेने पडत असताना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कव्हर ड्राईव्ह केले, चेंडूला हलक्या हाताने खेळले. कोणत्या प्रकारचा त्यामध्ये तितकासा वेग नाही पाहायला मिळाला. सिंगल धाव येते आणि एकाने स्ट्राईक रोटेट. आता खरं पिक्चर स्टार्ट होतंय. अनिकेत महाडिकचं स्ट्राईक हँडवरती येणं, इथून मोठ्या फटक्यांची वर्णी लावणं ही संघाची गरज आहे. परंतु असं असताना काय गोलंदाज सुशील सहजतेने त्या धावा बनवू देईल का? लेग स्टंपवरचा चेंडू, गतीमध्ये पूर्ण परिवर्तन, उसळी सुद्धा होती आणि मला वाटतं इम्पॅक्ट लेग स्टंपच्या पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर झालेला असावी कदाचित. पंचांनी नॉट आउट घोषित केला. अनिकेतच्या माध्यमातून धावा बनणं हे स्वाभाविक आहे, परंतु सुशीलने जर का अनिकेतला थांबवलं तर हे मात्र एक ब्लॉकबस्टर स्टोरी बनू शकते. लेग स्टंपवरचा चेंडू उडवलाय, लेग फ्लिक आहे आणि सरळ लॉंगच्या डोक्यावरून निघून चाललाय चेंडू सीमारेखा पार. एमपीएल षटकार. का मारावा लागला? गतीमध्ये परिवर्तन होतं. जोपर्यंत चेंडू तिथे टप्पा पडेल आणि बॅटवरती येईल तोपर्यंत वेट करून मारलेला फटका आणि त्यामुळे क्विक ऍक्शन मध्ये बॅट यावी त्यासाठी हेलिकॉप्टरचा हा प्रयत्न झाला. उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू राऊंड टू विकेट येत असताना वाईड लाईन पार केली म्हणजे अतिरिक्त धावेने धावफलक वधारेल. एकदा धावफलकामध्ये ऍड होतीये. अनिकेतचे ब्लास्ट या मॅच मध्ये निलेश सह्याद्री 11 या संघाला वेगळ्या दिशेवरती वेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवू शकतात. परंतु इथे काय घडलंय? मिस टाइम स्ट्रोक. कव्हरचा क्षेत्ररक्षक 38 मध्ये तैनात होता, त्याने टिपलाय झेल. संपलाय अनिकेतचा खेळ. गन. अनिकेत बाद झाला. अनिकेतला मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने राज लोखंडे, अजून एक अडखळचा स्टार मैदानात दाखल होतोय. अडखळ हे सारखं नाव का घेतलं जातं? बघा, अडखळ, गुडेगर ही अशी नावं आहेत. या नावांमध्ये माप्रळ है ना, या लोकरवण, काही अशी नावं जी आहेत ना ती सातत्यानं ही नंबर मध्ये असतात. आणि त्यामध्ये अडखळमध्ये टेनिस क्रिकेटमधील काही स्टार खेळाडू, ज्यामध्ये अनिकेत म्हणा, दीपेश लोखंडे म्हणा, समीर महाडिक म्हणा, अतुल म्हणा, ही सारे मेंबर्स त्या संघामध्ये येतात आणि तिथून एक आयकॉन आपण पाहिला. परंतु दुसऱ्या बाजूने आराध्य इलेव्हन, काय जबरदस्त परफॉर्मन्स. मोठा फटका जरूर खेळला गेला. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे, तो बनेल दर्शक. चेंडू सीमारेखा पार. एमपीएल चौकार. ऑन साइडला खेळलेला चेंडू आपण पाहिला. मिड विकेटच्या रिजन मध्ये येणारा हा चौकार. धावफलकात धावा जाऊन पोहोचल्या 17 वरती 17. चांगली स्थिती मी म्हणेल. मगाशी 2 दिग्गज खेळाडूंचा इथे सन्मान होताना आपण पाहिला याच मैदानावरती. इनसाइड आउट, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक अडवतोय. तोपर्यंत एकाचं रूपांतर 2 मध्ये राजने केलंय. राज लोखंडेच्या बॅटमधून येणाऱ्या या 2 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. 19 वरती धावफलक थांबलंय.
आणि अजून एका षटकाचा खेळणं शिल्लक आहे. या ऐकूया डीजेला, त्यानंतर वळूयात उर्वरित 6 चेंडूंकडे. स्वामी कृपा 11 आणि गौरेश आरव 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. पुन्हा एकदा सर्व उपस्थित खेळाडूंना विनंती आहे, कोणीही नेटमध्ये थांबायचं नाहीये, नाही नेटमध्ये प्रॅक्टिस करायची आहे. स्पर्धा सुरू होण्या अगोदर सुद्धा सूचित केलं होतं आणि आता सुद्धा सूचित करण्यात येत आहे, मैदानाच्या बाजूला असणारे जे काही नेट्स आहेत तिथून सर्वांनी बाहेर या, कोणीही नेट्समध्ये प्रॅक्टिस करू नका. नवीन गोलंदाज सनी येतोय. बघा मगाशी 2 दिग्गज खेळाडूंचा इथे सन्मान होताना पाहायला मिळाला. एक दापोलीमधील प्रसिद्ध खेळाडू बोंडेली गावचे आमचे मित्र गणेश झिमन यांचा आपण सन्मान होताना पाहिला. या मैदानामध्ये खेळण्याचा प्रचंड अनुभव त्यांना सुद्धा आहे आणि त्यांची एक स्पर्धा सुद्धा पंचकृषीतील. हो, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक खाली गेला, झेल टिपू शकलेला नाहीये. इथे एकाच रूपांतर 2 मध्ये झाले आणि जशी एमपीएल इकडे होती तशी सुद्धा ती दापोलीमधील पंचक्रोशी चषक म्हणजेच ती त्यांची लीग सुद्धा होणार आहे पंचक्रोशीतील, ती सुद्धा याच मैदानावरती 2 दिवस पुढच्या महिन्यामध्ये दिसेल. दुसऱ्या बाजूला वैभव लांबेचा सन्मान झाला. लांब षटकार या मैदानावरती त्याने लगावलेत, आपण सर्वांनी पाहिलेत. आणि मंदनगडमधील नावांमध्ये म्हणजे प्रसिद्ध नावाजलेल्या खेळाडूंपैकी एक ते नाव. यावेळेला आडव्या बॅटने खेळलेत, परंतु समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा. खूप चांगली फिल्डिंग तिथे होत असताना आपण पाहतोय. सोपं नाहीये उसळी घेणाऱ्या चेंडूला खांद्याच्या लेवलला आल्यानंतर समोरच्या दिशेने मारणं, खास करून डाऊन द विकेट, लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ मध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय, 23 वरती धावफलक घेऊन थांबलंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय. अजून एक विकेट, 1 मोर विकेट डाऊन. नवीन फलंदाज संदेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. डावखुरे फलंदाज नाही, उजव्या हाताचे फलंदाज आहेत. एका क्षणाला वाटलं होतं असं, मला वाटते डाव्या हाताने गोलंदाजी करतात. असो, मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 2-2 नंतर विकेट म्हणजे 3 चेंडू 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात स्लॉग ओव्हर मध्ये. ओ, कट करायचं होतं, दिशा द्यायची होती. एकाचं रूपांतर 2 मध्ये. काय तिसरे सेट जाईल का? ये गलत आणि चुकीच्या एंडला थ्रो होता. जर का तुम्हाला खालच्या फलंदाजाला येऊ द्यायचं नाही स्ट्राईक एंड वरती, तर तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडलाच थ्रो करायचा आहे. तुमचा थ्रो चुकीच्या एंडला गेला होता. अखेरकार या 2 धावा ऍड होत असताना 25 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 षटकांचा सामना. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का एक मोठा ब्लास्ट झाला, चांगलं धावफलक दिसू शकतं आणि ती क्षमता राज लोखंडेमध्ये आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आलेला संदेश याच्यामध्ये नाही असं नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे. फक्त या वेळेला त्यांना त्या मोठ्या फटक्यांना अंजाम देणं गरजेचं असणार आहे. एमपीएल षटकार दाखवावा लागणार आहे. बघूयात काय घडतंय. कट केलंय चेंडूला, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. आता राजला स्ट्राईक मिळते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे, स्वामी कृपा आणि गौरेश आरव कर्णधार आपण टॉस साठी या. लगेच टॉस केला जाईल. अच्छा, विनायक कावनकर आलेले आहेत. क्या बात आहे. आवाजामध्ये असा तो दम दिसलाय, त्या दम मध्ये गम आहे मागील मॅचचा, तो फक्त बाहेर काढायचा आहे. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. पंच तटस्थ, म्हणजेच काय तर येतोय डॉट बॉल.
निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 27चं लक्ष ठेवलं गेलंय ते आराध्य 11 या संघासमोर. निलेश सह्याद्री 11 या संघाच्या माध्यमातून विनायक कामनकर आलेले आहेत, त्यामुळे गौरेश आरव 11 संघाचा कर्णधार. आपण त्वरित या रोहन गोठल दोन्ही कर्णधार येथील. टॉस होईल आणि जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दाखल होतील तोपर्यंत या ऐकूया डीजेला एक सुंदर आणि मधुर गीत. गौरेश आरव काय घेतलं रोहन? फिल्डिंग करणार. एक लक्षात असू द्या, फिल्डिंग बरोबर 3 बॉलर सुद्धा वापरायचे, म्हणजे गोलंदाजी सुद्धा करायची असे संजय पाथेरे सांगतात. असो, मैदानाच्या आतमध्ये टीम मीटिंग होतीये तोपर्यंत दोन्ही फलंदाज मैदानात दाखल. अंपायर्स थोडी चेतावणी द्या. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती मंदनगड प्रीमियर लीग च्या वतीनं सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. आराध्य 11चे 2 ताबडतोड फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. पाठलाग करायचा आहे 27चा. 9च्या सरासरीने धाबा बनवायच्या आहेत, म्हणजेच 1 षटकामध्ये 1 मोठा फटका अपेक्षित आहे. जरी प्रत्येक चेंडूवरती 2 धावा केल्या तरी सुद्धा हा सामना सहजतेने जिंकता येऊ शकतो, परंतु या मैदानावरती तितकं सोपं नाहीये बॅटला बॉल कनेक्ट होणं. फलंदाजाला इझी नाही जात चेंडूला बॅटवरती टच करणं किंवा कनेक्ट करणं. त्याचं कारण असं आहे, खेळपट्टीवरती असलेला ग्रास, गुडलेन स्पॉट पासून मागे जितका ग्रास आहे त्या ग्रासचा गोलंदाज खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलतात. चेंडू वेगानं स्किट होतोय आणि त्यामुळे बॅट उशिराने येते आणि त्यामुळे अनेक खेळाडू इथे मोठे फटके लगावण्यापासून वंचित राहिलेत. सो अशा कंडिशन मध्ये जिथे धावांचा पाठलाग होणं अवघड आहे, मगाशी 32 धावांचा बचाव या संघाने केलाय, तो संघ इथे या 27 धावांचा बचाव करण्यासाठी आता सज्ज झालाय. तो सुद्धा 3 षटकांमध्ये, मगाशी 4 षटकं होती, म्हणजेच आता त्यांच्याकडे धावा थोड्याशा जास्त आहेत ऍज कम्पेअर्ड टू दी लास्ट मॅच. परंतु समोर असणारे 2 बॅटर त्याने एक चांगला चेस केलाय. त्यामध्ये तुषार सुतारचा मी खास करून उल्लेख करेल. त्याने ती केलेली आयकॉनिक खेळी आपल्या संघासाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून भेटलेला तो खिताब. आणि आता या सर्व बाबी पणाला लागल्यात, कारण हा 2 विजयी संघांमधील आणि लेट्स प्ले. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलाय. हातामधील चेंडू, ओहो, ये क्या वाय. हा जर का चेंडू हातामध्ये आला असता आणि 1 हँडेड पिकअप 1 हँडेड थ्रो दिसला असता तर कदाचित मला वाटते तुषारला माघारी परतावं लागलं असतं. तसं झालेलं नाहीये. अनिकेत नाराज आहेत. का होऊ नये, अशा प्रकारचे अनेक प्रसंग येतील. तुम्ही किती मिस करताय, किती त्या संघांना आत्मसात करताय, त्यावरती तुमचं यश अपयश निर्भर असेल. तुर्तास सिंगल धाव्याने धावफलकाचं खातं ओपन झाले. धावफलकाचा श्रीगणेश झालाय. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर त्याच्या असणारे भावेश, प्रतिभावान खेळाडू आहे भावेश. याच्यामध्ये सुद्धा खूप सारे फटके आहेत, ज्या फटक्यानं तो एक्झिक्यूट करून या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. अनिकेत समोर, समोरच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ मध्ये संधी मिळणार नाही. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळलेला अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेखा पार. MPL चौकार. राज लोखंडे इनफिल्ड मध्ये तैनात होते, मिड ऑफ मध्ये, आणि त्यांच्या डोक्यावरून खेळलेला हा अति सुंदर फटका ऑन मेरिट.
पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय, क्षेत्ररक्षक जातोय, फॉलो करतोय, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, राजने चेंडूला अडवलाय, चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट. तुषारला माहित आहे हे षटक किती महत्वाचे आहे, तुषारला माहित आहे हे षटक वगळून बाकीच्या षटकामध्ये काय करता येऊ. जो प्लॅन पहिला निलेश सह्याद्री 11 ने बॅटिंग करत असताना आखला होता, तोच प्लॅन, तीच रणनीती आराध्य 11 ची दिसतीये. परंतु ज्या वेगानं धावा आल्यात त्या वेगानं आराध्य 11 थोडीशी पुढे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू बाहेरून आतमध्ये आलाय आणि इथे काय घडलंय, धाव घेतली जाते का. रनआउट साठी रिव्ह्यू आहे, पाहिलं जाईल. स्टंपिंग करत होते, पाहूयात नक्की काय घडलंय. आपली थोडीशी नजर हटली होती आणि त्यामध्ये नक्की काय घडलंय बघूयात. काय यष्टीवरती चेंडू केव्हा आदळलाय, फलंदाज कुठे होता, काय त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचला होता की नाही. आमचे तिसरे ऑफिशियल राहिल शेख सर या ठिकाणी पाहतायत आणि आमची डीव्हीएनची संपूर्ण टेक्निकल टीम हे सर्व दृश्य त्यांच्यासमोर सादर करत असताना 1 नव्हे 2 कॅमेरानेशी ही स्पर्धा कव्हर होतीये. खूप चांगलं टेलिकास्ट आणि या ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमधील पालघर जिल्ह्यामधील एक दादा चॅनल. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलाय आणि वाईटच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रन्स धावफलकामध्ये ऍड होत्या, धावा तितक्या नाहीयेत जितक्या तुम्ही एक्स्ट्रा देऊ शकता. ऑन साइडला फुलटॉस, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अडवलाय, ओहो, चेंडू आतमध्ये थांबलाय की बाहेर पडला, नक्की काय झालं. येस, इट्स गॉन फॉर 6. पंचांचा इशारा आला, हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. एमपीएल षटकार. थँक्यू डीजे. बघा बॅकलिप, हाय बॅकलिपचा वापर होता, बॉटम एंडला खूप चांगल्या प्रकारे वापरलं आणि ज्या वेळेला चेंडूचा कनेक्शन होईल त्यावेळेला मात्र बॅट्सस्विंग थोडासा कमी केला आणि म्हणूनच तितक्या चांगल्या प्रकारे चेंडू ट्रॅव्हल सुद्धा होताना दिसला. प्रयत्न चांगले होते बॉर्डर लाईन वरती, परंतु ते प्रयत्न षटकार वाचू शकलेले नाहीयेत. हार्डलक. धाबा धावल कधी 14, शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल. अनिकेत माडिक भावेश समोर उडवलाय, पुन्हा एकदा चेंडूने उंची जास्त गाठली, क्षेत्ररक्षक आता झेल खाली, चेंडू खाली आणि झेल सुटलाय. चेंडू खाली आल्यानंतर जजमेंट चुकली आणि त्या उंचीने सर्व इराद्यांवरती केली आहे मात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफल करते. गुड स्टार्ट फ्रॉम आराध्य 11. हे मनी नाही कुठला हो, भेदभाव नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम नाही, राजकारण फक्त क्रिकेटवर ठाम नाही, राजकारण. थँक्यू डीजे. खूप चांगली लाईन होती, मागाशी सुद्धा मी म्हणायचं विसरून गेलो. नाही राजकारण फक्त क्रिकेटवरती लक्ष आणि बाकी सर्व त्या बाबी. आणि खरोखरच युवा क्रीडा कमिटी मंदनगडला मानावं लागेल. कोणत्याही प्रकारचं राजकारणाचं हवा या कमिटीमध्ये किंवा या खेळामध्ये त्यांनी येऊ दिले नाहीये. प्रत्येकाने आपले मैत्रीपूर्ण संबंध त्या इलेक्शन पिरियडमध्ये सुद्धा जपले आणि त्यानंतर सुद्धा जपलेत आणि एकत्रित येऊन आपल्या मंदनगडमधील खेळ कसा चांगला होईल यासाठी प्रयत्न करत असताना युवा क्रीडा कमिटी संदेश आलाय. म्हणूनच एक यशस्वी गाथा ही युवा क्रीडा कमिटीची आपण गेले कित्येक वर्ष गातोय. मागे खेळलंय, चेंडू मागे निघून गेला, काय झालं, हा नाना बोलता बोलता भावेशला मैदान सोडावं लागतंय, कारण कोणत्या प्रकारचं कॉलिंग नसताना त्यांनी आपली क्रीज सोडली होती. फलंदाज बाद, पहिला हादरा पहिल्याच चेंडूवरती.
आणि ते माहीत होतं फलंदाज तुषार सुतारला आणि त्याने 2 धावा पूर्ण केला. तुषार खरोखरच हुशार आहे आणि म्हणून या त्याच्या बॅटमधून धाबा येतात, सातत्याने येत आहेत. जयराम आलाय, तो मात्र आता धावणाऱ्याच्या भूमिकेमध्ये. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, कट केलाय चेंडूला, चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक बीट, चेंडू सीमारेखा पार. एमपीएल चौकार. थँक्यू डेझे. त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंतची तिसरी चूक. षटकार आणणं, झेल सुटणं, चौकार जाणं, चेंडू फिरणं. येस, 22 धावा धावपलकावरती. मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग मध्ये चेंडू जाईल असं वाटलं होतं, तिथे प्रोटेक्शन होतं लेग गलीमध्ये, तिथून चेंडू जोपर्यंत अडवला तो सिंगल धावे. 23 राजे 23. 4 धावांची अजूनही गरज आहे. हो, वेट केलं, क्या बात आहे. इतका वेळ होता की चेंडू टप्पा पडल्यानंतर त्याला बघून सहज रीतीने स्क्वेअर लागला, खेळले, त्यानंतर 1 धाव धावून पूर्ण केली गेली. आता हळूहळू मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाईल, हळूहळू मॅचला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जाईल. मागील वर्षाचे विजेते ओम साई 11, कौशिक पोस्टर आणि त्यांची संपूर्ण टीम, दीपेश लोखंडे ते. हो, काय जबरदस्त. यष्टरक्षण सुद्धा आता खराब म्हणता येईल, कारण इथे चेंडू समजेन असा झाला तर सिंगल धावली. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकात ही धावा आहेत त्या 25. 2 धावांची अजूनही गरज येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. पकडला असतं तर 3 असत्या, पकडला नाही म्हणून आता 2 आहेत. राज लोखंडे तिसरं षटक हाताळण्यासाठी. काय 2 धावा वाचवल्या जात आहेत का? आरपीएल मध्ये रेकॉर्ड झालाय, 6 चेंडूमध्ये एकदा होऊ दिली नव्हती. 6 चेंडूमध्ये 6 धावा तरी हव्या होत्या. बरोबर बोलतात संजयजी पात्रे. समोरच्या दिशेने तुषार सुतार, काम फिट, मॅच फिनिश. सामना संपला, सामना जिंकलाय आराध्या 11 या संघाने. हार्ड लक टीम निलेश सह्याद्री 11. हे मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात चर्चा नावाची आहे खरोखर. जीवदानी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. मंडणगण प्रीमियर लीग आमची आहे वो 1 नंबर. युवा क्रीडा बघा, गाण्याची सुद्धा एक वेगळी आवड आहे. म्हणजे ते गाणं वाचताना संजयजी पात्रे, तुषार सुतार पुनश्च एकदा मान ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. संजयजी पात्रे गाणं वाजल्यानंतर ते थांबवावं असं वाटत नाही, असं ते गाणं आहे. आणि त्यामुळे सुनीलजी गायकवाड यांचं कौतुक सातत्यानं होतं. त्यांच्या लेखणीतून हे गाणं लिहिलं गेलं. चला, तुषार